आज 21 मे म्हणजे इंटरनॅशनल टी डे. आपल्याकडे चहा म्हणजे काही फक्त एक पेय नाहीये, तर ते चहा एक वेगळं इमोशन आहे. चहामध्ये एक वेगळी भावना आहे. जस्ट माहितीसाठी सांगतो, ह्याच चहाच्या व्यवसायामध्ये एका मराठी माणसाने स्वतःचं एक असं अढळ स्थान निर्माण केलं, ज्याने ब्रिटिशांच्या चहाच्या मक्तेदारीला सुद्धा आव्हान दिलं होतं. त्या मराठी बिझनेस टायटनचं नाव होतं रामनारायण सपट आणि त्यांचा चहाचा ब्रँड सपट चहा. 1915 साली रामनारायण सपट यांनी चहाच्या व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं. त्या काळात चहा विकणं आणि त्याचा ब्रँड बनवणं काही सोपी गोष्ट नव्हती. पण सपट यांनी चहाची चव, सुवास आणि कडकपणा या तिन्हींचं गणित असं जुळवून आणलं की नाशिकमधून सुरू झालेला हा ब्रँड खूप कमी वेळात अखंड महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचला. सपट चहाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं की त्यांनी चहाच्या चवीसोबत लोकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली. सपट परिवार चहाने चहाप्रेमींना एक वेगळा ताजेपणा दिला. रामनारायण सपट यांच्या पुढच्या पिढीने हा बिझनेस फक्त सांभाळला नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून, मॉडर्न मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी वापरून तो बिझनेस अजून मोठा केला. परदेशी कंपन्यांचं बाजारावर वर्चस्व असताना एका मराठी ब्रँडने स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणं यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. अजून अशाच मराठी बिझनेस टायटन्सबद्दल आपण बोलणार आहोत. पण तोपर्यंत ही रील जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या चहाप्रेमी मित्रांसोबत नक्की शेअर करा.